सुंदर मनामध्ये भरली। तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाचं नाव घेताय ते? हो, आमदार साहेबांचे चिरंजीव आहेत ते। माहिती आहे मला। हे बघा उगाच मॅटर वाढेल अजून। अहो सर, माझा नवरा हॉस्पिटलमध्ये आहे। काल जखमी अवस्थेत पाहिलं मी त्याला, आणि दौलत बिकाल तिथंच होता। मी त्याला गाडीतून जाताना पाहिले। अहो पण तो दौलत तुमच्या नवऱ्यावर का जीवघेणा हल्ला करेल? कारण त्याला भीती वाटते माझ्या नवऱ्याची। साहेब, रणजीच्या वेळी बी असंच झाले। आबा माझ्या वडिलांशी बोलले, त्यांनी माझ्या भावाला मैदानातून बाहेर घेऊन जायला लावलं, खेळू नाही दिलं साहेब। माझा भाऊ शर्यतीतून बाहेर पडायला तयार नाही। दौलतने त्याला घाबरवलं, धमकावलं, पण तो माघार घेत नाही म्हणल्यावर दौलतने त्याच्यावर हल्ला केलाय साहेब। सर प्लीज तुम्ही FIR लिहून घ्या आमची। हे बघा मला साहेबांना विचारावं लागेल। बघा तुम्ही नाही काहीतरी लतिकाचा गैरसमज झाला असेल ना। नाही आबा, हो आव्याचं आणि दौलतचं वैर जगजाहीर आहे, म्हणून हा हल्ला दौलतरावांनी केला असा अर्थ होत नाही ना। हे पहा, त्याच्या आधी बी असं लई वेळा झालेलं आहे। अप्पा तुमच्याकडे पुरावा आहे का तसा? बघ अप्पा, तू वड्याचं तेल वांगेवर काढतोय। अरे तुझा पोरगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याचं मला खूप वाईट वाटतंय। मी देवाकडे प्रार्थना करतोय त्याच्या रिकव्हरीसाठी, पण दौलतरावांचं नाव घेऊ नका, कशाला उगा। हे बघ, ते आता इलेक्शनला उभे राहणार आहे। तुम्ही या अशा बिनबुडाच्या अफवा पसरवल्या तर हे पहा, बाकी कुणाशी बी आब्याचं काहीच वैर नाहीये आबा। आणि दुसरं कोण कायला आब्यावर हल्ला करी? आता ते आम्ही कसं सांगू? म्हणजे हे बघ अप्पा, मी आमच्या चिरंजीवांची बाजू घेत नाहीये, हा, पण त्यांची झेप कुठपर्यंत आहे हे माहिती आहे ना आम्हाला। आणि त्यांनी जर तसं केलं असेल तर आम्ही स्वतः पोलिसांच्या ताब्यात देऊ त्यांना। पण काल ते दिवसभर त्यांची आई आणि ते मळ्यातल्या घरी होते, ते ट्रेनिंग वगैरे काहीतरी करत होते। आपण तरी बी ते बाहेर जाऊ शकतात ना? नव्हते गेले ते, माहिती आहे आम्हाला। कसं काय? अहो आमच्या मिसेस होत्या ना त्यांच्या बरोबर, सौभाग्यवती या, सांगा यांना दौलतराव बाहेर गेले होते का? बोला। नाही नाही गेले ते। आत्याबाई, लती बी फोन उचलत नाही, हे बी फोन उचलत नाहीत। मला तर काळजी वाटायला लागली। येतील माय, येतील। त्या लतीची गॅरंटी नाही मला। गेली दौलतला हाणायला बिनायला मग। आणि हे बी येत ना, लती काही बोलली ना का लागतील तिच्या माग माग नाचायला। मला तर भीतीच वाटते, आणखी काही राडा नको व्हायला। आमदाराचं पोरग येते, लतीनं कधी कधी विसरती। आता बघा बरं भाऊजींची हालत, काय करू शकणार आहे आपण? गप्पच बसायला लागणार आहे ना। त्यापेक्षा आधीच गप्प बसली असती तर ही वेळच आली नसते आपलं। आता ना आणखी काही उद्योग नको करायला त्या लतीने।
झालं तर तुमचं समाधान? आप्पा, मी खात्रीपूर्वक सांगतो, हे काम दौलतरावांचं नाही. हा, पण या आधी दौलतरावने जे काही राडे केले ना, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. काळजी करू नको, मोठे डॉक्टर बोलू मुंबईहून, होईल आपला अभ्या बरा. हे बघ आप्पा, तू नको काळजी करू. दौलतरावांना अभ्या माझीच लेकर आहे. पाहिजे तर हॉस्पिटलचा सगळा खर्च मी करतो, टेन्शन घेऊ नको. त्याची गरज नाहीये बाबासाहेब. दौलतला बजावा. जर का पुन्हा असं काही घडलं तर मग आम्ही बी हातावर हात ठेवून बसू शकणार नाही. येतो आम्ही. बोला इन्स्पेक्टर साहेब, काय सेवा करू आपली? तक्रार दौलतरावांच्या विरुद्ध? कोणाची माय व्यायली आहे? नाव सांग त्याचं. लतिका? लय वेळ झालाय. कुठं गेलं, कुठं असतील साहेब? काय आलं साहेब, तुम्ही आमची तक्रार का बरं नोंदवून घेत नाही? मॅडम, घेत नाही म्हटलं का मी? घेतोय ना. तुमच्या म्हणण्यानुसार कामं नाही होणार इथं. इथे कामाची काही सिस्टम असते. या डब्बीच्या तर ना लय उडू राहिली. आबा, मी तुम्हाला म्हणलं होतं, मी तेव्हा जर बंदोबस्त करून टाकला असताना आता कुणाला खबर नसती लागली, माहितीये का? तुम्ही आत्ता हो म्हणा आबा, डायरेक्ट सुमडीतीचा कार्यक्रम करून टाकतो मी. दौलतराव, तुमचं ना नुसतं वय वाढलंय, अक्कल मात्र शून्य. आबा, पण डोकं जरा थंड ठेवा. मॅटर चवट्यावर आलाय आता. आप्पा आणि बापू घरी येऊन गेले. त्यांना सुद्धा कळालंय की हल्ला तुम्हीच केलाय. या ढोलीनं भोंगा वाजेला असेल ना सगळीकडे. म्हणून सांगतोय, तर तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर हे सगळं आपल्यावर येईल आणि विरोधी पक्षाला ऐकतं कोलीत मिळेल. त्यामुळे डोक्यावर बर्फ ठेवा. हा, नाहीतर मळ्यात जा तिकडे. इथं हा तमाशा नकोय आम्हाला. सगळा प्लॅन नीट झाला होता. ही ढोली आली आणि हिनं सगळा बट्ट्याबोळ करून ठेवले. या लतिकाचा समाचार तर घेतलाच पाहिजे. पण मी काय म्हणते, काय गरज आहे हे सगळं सुरू करायची? सुरू तिने केलंय, शेवट आम्ही करा. प्रकाश,
हे बघ, साहेब, दौलत सर्जेराव निंबाळकर विरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवा. काहीतरी ऍक्शन घ्या. सर, माझ्या नवऱ्याला त्याच्यापासून धोका आहे. प्लीज, मी तुमच्या पुढे हात जोडते सर. लवकरात लवकर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या सर, प्लीज. चला कुठं? निकाल लावायला. चला. दादा, माहिती का, तुला म्हणलं नव्हतं काहीच उपयोग होणार नाही ते. दादा, पण आता जे होईल ते होऊ दे. फेस करू आपण. पण दादा, आपण काही केलं नाही. आपण फक्त अभ्यावर झालेल्या हल्ल्याची दाद मागतोय. बोलवलंय. तुम्ही बाहेर थांबा. काय मॅटर काय? या मॅडमची तक्रार आहे दौलत सरांविरुद्ध. काय झालं लतिका? आत्याबाई, फोनच उचलू नाही राहिले. हे बी नाही आणि लती बी नाही. अगं माय, जरा हळू बोल की. घर आहे का हे? हळू बोल. मला ना खरंच टेन्शन येते आत्याबाई आता. अहो, लती गेली कुठं? इथं नाही, बँकेत नाही, घरी नाही. कुठं गेली असेल? काय? इथं बस आधी, तू शांत हो भाऊ. इथं बस, हाताची घडी तोंडावर, बोटी एकदम शांत. हेमे, हेमे, हे पाय, हे पाय, हेमे. तू काय तरी म्हणू लागला? हे पाय, हेमे, डॉक्टरला बोला, डॉक्टरला बोला. महाराज. अभ्या, लेकरा, काय म्हणू लागला का रे तू? हा लेकरा, हा बोल बोल, मी ऐकू लागले. बोल बोल लेकरा. काय झालं काय? आबा, तुमच्याविषयी काही नाहीये, पण दौलत. दौलतराव आमचे चिरंजीव आहे, हे माहिती ना बाळा तुला. माफ करा मला आबा, पण खरंच तुमच्याविषयी नाहीये. आमच्या चिरंजीवाविषयी तक्रार आहे आणि तू म्हणते तुमच्याविषयी काही नाही. आबा, इतके दिवस मी कधीच काही बोलले नाही. लय वेळा हाणामारी झाली, पण आता तर डोक्यावरून पाणी गेलंय. अभ्याचा जीव जाऊ शकला असता. दौलतनंच अभ्यावर हल्ला केला. माणसं घेऊन आला होता तो अभ्याला मारायला. झालं तुझं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुला? शर्यतीतून बाहेर काढणं तुला काही जमलं नाही, म्हणून माणसं धडली तू त्याला मारायला. हो मॅडम, जरा तोंड सांभाळून बोला. मला कळतं का काय बोलताय तुम्ही? असू द्या, असू द्या. लतिका बेटा, नेमकं काय झालं ते सांग.
दौलतरावांनी आभ्याला मारलं का माणसं आणली होती? आबासाहेब माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी त्याला आणि त्यानं बी मला पाहिलंय. दौलत तुला बी माहितीये हे सगळं तूच केलंय. सांग ना खरं काय ते. नव्हता तू तिथं? पाहिलं नाही तुम्हाला? आपल्या दोघांना बी माहितीये दौलत की तू तिथंच होता. माझं काय काम आहे तिकडं? मी ओ साहेब आपलं मळ्यातलं घर नाही का, तिकडं होतो मी नव्या ट्रेनर बरोबर. हे दोघं होते ना, कल्प्या मुखिया आणि आईसाहेब होत्या ना आमच्या. काय हो? होते. काल बसून ते ट्रेनिंग करून राहिले तिकडे. नाही नाही नाही, तो दौलतच होता. तो गाडीत होता, मी पाहिलंय त्याला. आणखी कोणी पाहिलंय का? नाही. तुमच्याकडे काही व्हिडिओ फोटो वगैरे आहे का? अहो सर, मला माहित असतं हे असं काही असेल तर नक्कीच मी फोटो किंवा व्हिडिओ काढला असता ना. मी खरं सांगते, माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी दौलतला. मॅडम तुम्हीच तक्रार करणार, तुम्हीच पुरावा देणार, असं नाही ना चालत मॅडम. अहो सर, मी खोटं कायला बोलू? ते तुम्हीच सांगा आता. मी खरं बोलतेय सर. मॅडम आम्हाला खरं नाही, पुरावा लागतो, पुरावा. काय झालं आत्याबाई? काय काय म्हणतात भाऊजी? बाई काय का आत्याबाई? लतीचं नाव घेतलं का? डॉक्टरला बोलवायला सांगितलं होतं ना. जाय लवकर, बोलून आण. बोलवलंय ना मी डॉक्टरला. ते दुसऱ्या पेशंटला बघत होते. येतेत. लतीचं नाव घे. आता काहीतरी बोलू लागला होता तू. नाईस प्रोग्रेस. तू मॉनिटर चेक कर. ऐकलं ना तुम्ही आत्याबाई? लतीच्या नावाचा दोसरा घेतलाय शुद्धीत आल्या आल्या. म्हणजे ज्या आईने जन्माला घातलं, एवढं तळहाताच्या फोडावानी जपले, लहानाचं मोठं केलंय, 28 वर्ष सांभाळले, तिचं नावच नाही. 4 महिने काही झाले नाही लग्नाला तर लगे बायकोचं नाव घ्यायला लागले. कायला जन्माला घालायची मग पोरं? म्हणजे लग्न झाल्यावर काय आईचं महत्व संपलं का? एवढी महत्वाची झाली होईल ती, तुमच्यापेक्षा बी जास्त. तिचं नाव घेतात ते. हे बाय, तू कोणाचं नाव घेतोय हे महत्वाचं नाहीये. माझं लेकरू शुद्धीवर आलंय ना, ते महत्वाचं आहे मला. पुरावा आहे का काही? काल मला अलर्ट करण्यासाठी फोन आलता. कुणाचा? ते महत्वाचं नाहीये आबासाहेब. असं कसं महत्वाचं नाही? म्हणजे काय म्हणून फोन आला होता? म्हणजे सांगा ना मॅडम. ते मी नाही सांगू शकत सर. म्हणजे खोटं बोलू राहिले यार. बापूंची शपथ घेऊन सांगते, मला फोन आला होता. अरे बाप, मग आता त्याच बापूंची शपथ घेऊन सांग बरं, का कोणाचा फोन आला होता? ते मी नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? त्यांचे लय उपकार आहेत माझ्यावर. त्यांनी मला अलर्ट केलं म्हणून आज माझा नवरा जिवंत आहे. त्यांची ऋणी राहीन मी आयुष्यभर. हे बघा मॅडम, तुम्ही स्पष्ट काय ते सांगा.
नाहीतर आम्ही हा पुरावा काही ग्राह्य धरू शकत नाही. आजकाल कोणी उठतं आणि काही सांगतं, आम्ही कसा विश्वास ठेवणार? हे बघ लतिका, मुकाट्यानं खरं काय ते सांग हं? कारण आता सगळ्या गोष्टी हाताबाहेर चालल्या. काय झालं? शुद्धीवर आला आब्या. डोळे उघडून पाहिलं माझ्याकडं. देवच पावला म्हणायचा बापू. हा हा लते, तुझा या अभ्याची काळजी घे. अहो मी काय म्हणते, नाही कोणाचा फोन आला होता? आता असं नको म्हणू का आमच्याच घरून फोन आला होता म्हणून. लते तू कायला तक्रार करते ग? जाय बरं तुझा तुझ्या नवऱ्याची काळजी घे. तुझ्या नवऱ्याची काळजी घ्यायची सोडून माझ्या पोराच्या मागे कायला लागते ग हात धुवून? अक्कासाहेब, हे काय बोलताय तुम्ही? हे पाय, दौलतने काय बी केलेलं नाहीये. अक्कासाहेब, जाई ना बाई, तुला काय काळजी आहे का नाही अभ्याची? काळजी तर तुम्हाला बी होती ना अक्कासाहेब. म्हणजे म्हणूनच तुम्ही फोन केला होता ना मला, तुझं कुंकू वाचव, तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे म्हणून.